11वा संदेश, बाबांचा संदेश. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्नाच्या शेवटी परमेश्वर. एके ठिकाणी बसून परमेश्वर प्राप्ती होत नाही. माणसाने कर्मठ होऊन कर्म करू नये, कर्मनिष्ठ होऊन कर्म करावे. मालकाच्या आज्ञेप्रमाणे सर्वात जास्त कर्म करणारे गाढव कर्म करते व त्या कर्मफलाची त्याला अपेक्षा नसते, म्हणून त्याचे कर्म निष्काम होत नाही. गाढवाला त्या कर्माने मोक्ष मिळत नाही. कर्म करून सुद्धा मोक्ष प्राप्त करू शकत नाही ते गाढव. मोक्ष प्राप्त करून न देणारे कर्म म्हणजे कर्मठ कर्म, आणि मोक्ष प्राप्त करून देणारे कर्म म्हणजे शुभ कर्म. चोरी करणे पाप आहे, चोरी करणे अशुभ कर्म आहे. मग भगवान श्रीकृष्णानं गोकुळात चोरी केली ते पाप आहे का, ते अशुभ कर्म आहे का? अज्ञानाकडून पापात्मक अशुभ कर्म होत असतं. मग भगवान श्रीकृष्ण अज्ञानी होते का? माहिती असणे याला ज्ञान म्हणता येत नाही. वस्तूबद्दल माहिती कळणे म्हणजे ज्ञान नव्हे, वस्तूचे अधिष्ठान कळणे म्हणजे ज्ञान होय. सध्या यूज अँड थ्रो ही पद्धत नात्यात सुद्धा आली आहे. यूज अँड थ्रो या ज्ञानाचा परिणाम काय याचा विचार होतो का? मी कोण आहे, माझ्याकडे कोणकोणते गुण आणि अवगुण आहेत, यांचा कोट्याने कसा उपयोग करायचा याची जाणीव असणे म्हणजे ज्ञान. या ज्ञानाचा आपल्या जीवनात विनियोग होत असेल तर त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म आपल्याला नवीन किंवा प्रारब्धात नाही अशी कोणतीही वस्तू मिळवून देत नाही. कीर्तन प्रवचन करणे, तीर्थयात्रा करणे, वाऱ्या दिंड्या करणे त्याला अध्यात्म म्हणता येत नाही. मी आध्यात्मिक आहे, ईश्वराची भक्ती करतो म्हणून ईश्वराने माझ्या घरावर सोन्याचे कौले घालावी असा अध्यात्माचा अर्थ कोणी लावू नये. अध्यात्म ही निश्चित विचारधारा आहे, निश्चित विचार करायला लावणारी अद्भुत शक्ती आहे. ही अद्भुत शक्ती श्री गुरुकडून प्राप्त होते. अध्यात्मात कर्म, ज्ञान आणि भक्ती असणे गरजेचे आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या परिणामाच्या जाणीवेवर आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे. कर्माचा परिणाम अंतःकरणात होतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम संपूर्ण जीवनावर होतो. असं झालं तर ते खरं अध्यात्म होय. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या परिणामाचा विचार होत नाही किंवा परिणामाची जाणीव दिसून येत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती झाली असे म्हणता येत नाही. आजकाल पैशाच्या रूपाने किती दान करतो त्यावरून भक्ती मोजली जाते. जो देवस्थानाला जास्त दान देतो त्याची भक्ती जास्त, अशी चुकीची समजूत करून घेऊन तिरुपती बालाजी, शिर्डीला जाऊन गळ्यातली सोन्याची चैन, मंगळसूत्र, बोटातल्या अंगठ्या त्या देवाला दान करून समर्पणाचा भाव आणून मोठा भक्त होण्याचा काही मंडळी निरर्थक प्रयत्न करतात. अजून त्याही पुढे जाऊन तिथले चिरमुरे, बत्ताशे, लाडू प्रसाद म्हणून आणून वाटत बसायचं आणि जे काय केलं त्याचं प्रदर्शन करत बसायचं. या क्रियेत कर्म, ज्ञान आणि भक्ती आहे, पण अशा कर्म, ज्ञान आणि भक्तीतून त्यांना काहीच प्राप्त होत नाही. हा सगळा गाढवपणा, कर्मठपणाच आहे. म्हणून माऊली म्हणते, जे खळांची व्यंकटे सांडो. 12वा संदेश, बाबांचा संदेश. वाचकाचे अंतःकरणातलं प्रेम लेखकाला लिखाण करायला लावतं, श्रोत्यांचे प्रेम वक्त्याला बोलायला लावतं, साधकांचे सद्गुरू प्रेम बोध करायला सांगतं. साधकांची जिज्ञासा पाहून सद्गुरू साधकाशी चर्चा करत असतात. चर्चेतून सर्वच साधकाचे समाधान होईल की नाही हे सांगता येत नाही, तरी पण आपल्यापर्यंत सतत प्रयत्न करत असतात. संत वाङ्मयाचा अंतरंगाने विचार करून, संत वाङ्मय चालू परिस्थितीशी निगडीत ठेवून त्याला ईश्वरी अधिष्ठान निश्चित करून ईश्वरी अधिष्ठानाचा व्यवहारिक क्रियेत सुद्धा साधकाला अनुभव आला पाहिजे, तरच जीवन संघर्षातून निर्माण झालेला तणाव कमी होईल. संतांच्या विचाराचे लक्ष आणि विषय वस्तू जीवनाचे रहस्य समजून घेऊन साधक ते जगाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा सद्गुरू कृपेने आध्यात्मिक विचारधारेतून सत्य जाणून ते लोकांना सांगण्याचा साधकांचा सद्भाव असतो, तेव्हा काही व्यक्तीकडून तत्वाला थोडे बाजूला ठेवले गेल्याने संप्रदायात काही चुकीच्या रूढी निर्माण होतात. या रूढी बंधनाने सत्य प्रगट करण्यास अडथळे किंवा निर्बंध येतात. या रूढीतून, निर्बंधातून बाहेर पडून सत्य सांगण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा सत्य सांगणाऱ्याचा बळी घेतला जातो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, श्रीपाद बाबा
यांचा पाखंड्याने बळीच घेतला. 13वा संदेश, बाबांचा संदेश, ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार नसतो आणि अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा अहंकार नसतो. थोडंसंच समजलेलं असते तेव्हा मला भरपूर समजलं आहे असं वाटतं, त्या ठिकाणी अहंकार भरपूर असतो. हाच अहंकार पुढे फार मोठा घातक ठरतो. याला कारण माया. मायेमुळे भास होतो. हा भास अज्ञानाला कारण, अज्ञान हे दुःखाला कारण आहे. मायेची निवृत्ती म्हणजे ज्ञान. हेच ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाने मायेची निवृत्ती होते. मायेची निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्याग भावना निर्माण होत नाही. कारण माया कशाचा त्याग करू देत नाही. त्यागाशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही. आध्यात्मिक ग्रंथ वाचून ब्रह्मज्ञान होतं, पण सद्गुरू कृपेशिवाय ते टिकत नाही. मायेची निवृत्ती होणे आणि त्यानंतर ब्रह्मज्ञान होणे हे सर्व अवघड काम आहे. हे एक दुष्ट कोड आहे. हे दुष्ट कोड सुटण्यासाठी सद्गुरू बोध होणं आवश्यक आहे. त्यासाठी सद्गुरू कृपा असणं आवश्यक आहे. सद्गुरू मुखातून बाहेर पडणाऱ्या महावाक्याचे सतत श्रवण झालं पाहिजे. त्याचं चिंतन झालं पाहिजे. सद्गुरू मुखातून बाहेर पडणारी प्रत्येक वाक्य अंतःकरणात जिरली पाहिजेत, मुरली पाहिजेत. त्यांच्या संदेशाचं वाचन, मनन, चिंतन झालं पाहिजे. तरच सद्गुरू कृपा होते. सद्गुरू कृपा असेल तर मायेची निवृत्ती आपोआप होते. पदार्थाची निर्मिती अणुरेणूच्या एकत्रितपणापासून होते. उदाहरणार्थ, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या एकत्रितपणामुळे पाणी हा पदार्थ निर्माण होतो. तसेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे स्वतंत्र विभागले जातात तेव्हा पाणी या पदार्थाचा नाश होतो. निर्मिती आणि नाश या केवळ संज्ञात राहतात. दोन अणु एकत्रित येणे म्हणजे निर्मिती व पुन्हा स्वतंत्र होणे म्हणजे नाश. नाश म्हणजे दोन अणूतील संबंधाची निवृत्ती. असेच नाशाबद्दल सांगता येईल. वस्तूंचे कार्य परिवर्तन म्हणजे सुद्धा नाश. उदाहरणार्थ, दुधाचे दही बनणं म्हणजे दुधाचा नाश. आणखीन एका शब्दात सांगायचं म्हणजे दोन अणूतील संबंधाची निवृत्ती म्हणजे मूळ तत्वात लीन. म्हणून मायेची निवृत्ती म्हणजे मूळ ब्रह्मवस्तू किंवा जीवदशेची निवृत्ती म्हणजे शिव, अर्थात जीवदशेचा नाश म्हणजे ब्रह्म. सध्या बरेच लोक मोक्ष मिळावा म्हणून अनेक ग्रंथाचे वाचन करतात. कोण ज्ञानेश्वरी वाचतं, कोण गाथा वाचतं, तर कोण गीता वाचतं. काही जण सगळंच वाचतात, पण ज्ञानेश्वरी, गाथा, गीता किंवा आणखीन काही आध्यात्मिक ग्रंथ वाचून कोणाला मोक्ष मिळत नाही. मग वाचून फायदा काय? मग हे वाचू नये का, असा प्रश्न उद्भवतो. तर वाचावं, वाचन अवश्य करावं. नाही हे वाचलंच पाहिजे. मग कशासाठी वाचायचं? आम्हाला मोक्ष कधी आणि कसा मिळाला आहे, तो कसा टिकवायचा हे कळण्यासाठी वाचायचं. हे कळलं नसेल तर वाचून काही फायदा नाही. फार तर सात्विक कर्म होईल, ब्रह्मप्राप्ती होणार नाही. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता हे कशासाठी वाचायचं हे कळण्यासाठी सद्गुरूंना शरण जायचं. कोणतंही साधन साध्यापर्यंत घेऊन जात नाही. मग साधना कशासाठी करायची? साध्य प्राप्त आहेत. साध्य तुम्हाला साध्य होणारच आहेत. फक्त साध्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी अडथळे येऊ नये म्हणून साधना करायलाच पाहिजे. साधना केली नाही तर अडथळे येणार. काही मंडळींनी नाम प्रबोध मिळाल्यावर साधनात सोडून दिली. त्यामुळे अडथळे भरपूर आल्याने ब्रह्मप्राप्तीपासून वंचित झाले. सद्गुरू बोधावर विश्वास ठेवणे हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे, असा माझा सुद्धा अनुभव आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. समर्थाची सेवा घडणे ही सुद्धा ब्रह्मप्राप्तीसाठी फार मोठी साधना आहे. जेव्हा समर्थाची सेवा घडायला लागली तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे माझ्या जीवा. शब्दाने ब्रह्मज्ञान होत नाही, पण सद्गुरू मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाने ब्रह्मज्ञान होतच. सद्गुरूंचे शब्द अनुमान प्रमाण असतात, कारण सद्गुरूंना प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव आलेला असतो. मनुष्य साधन शोधण्यासाठी सायास म्हणजे कष्ट घेत असतो, पण माणसाची एक शोकांतिक आहे.
मनुष्य आयुष्यभर ब्रह्मप्राप्तीसाठी साधन शोधत असतो आणि साधन सापडतं तेव्हा त्याचं आयुष्य संपलेलं असतं. आपलं आयुष्य शिल्लक असतानाच आम्हाला साधन सापडलं आहे. तुकाराम महाराजांना भरपूर आयुष्य शिल्लक असतानाच त्यांना साधन सापडलं. म्हणून म्हणतात, कुंटले सायास अनिकया जीवान. भगवंताचे स्वरूप सांगून सुद्धा जीवदशा जात नसेल तर सद्गुरू बोध कळलाच नाही. सद्गुरू बोध कळत नाही तर तो बद्धच. मुक्त होऊन केलेली भक्ती भगवंताला समर्पित होते. ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाल्यावर जे भजन होते ते यथार्थ भजन. यथार्थ भजन हीच ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान आणि भक्ती वेगळी राहत नाही, तिलाच ज्ञान भक्ती असे म्हणतात. कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग यांचा समन्वय झालेला असतो तेव्हा ज्ञान भक्ती साध्य होते. हे सर्व सद्गुरु कृपेने होत असते. म्हणून माऊली म्हणते, मनोनी जाणतेने गुरु भजिजे.